तथागत महाकरुणिक भगवान गौतम बुद्ध, क्रांतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई आणि सर्वच बहुजन महापुरुषांना त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला मी प्रथम अभिवादन करतो। आपल्या सर्वांना विदित आहेच 26 जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण दिलं आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख जाणीवपूर्वक त्यांनी टाळलेला आहे। आता हे संघ आणि परिवार जो आहे हे अनुलेखाने बहुजन महापुरुषांना नेहमीच टाळत असतात, ही यांची स्टाईल आहे। परंतु मी प्रथम अभिनंदन करेल भीमकन्या माधवी जाधव यांचं। त्याने या अपमानाला वाचा फोडली। त्यानंतर गिरीश महाजन यांनी असं स्टेटमेंट दिलं की मी संघाच्या मुशीत घडलेलो आहे। म्हणजे बाकीच्या महापुरुषांचं नाव आम्ही घेतो आणि मग बाबासाहेब आंबेडकरचं नाव घ्यायला काय झालंय? काय गिरीश महाजनची जीभ झडली असती काय बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेतलं असतं तर? आणि अशा प्रकारच्या ही घटना जी आहे ही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झाली। प्रजासत्ताक दिन याचा अर्थ असा आहे की ज्या दिवशी संविधान लागू झालं 1950 रोजी तो दिवस आहे आणि संविधानाचं महत्व आहे। आणि संविधान ज्यांनी बनवलं, नुसतं लिहिलं नाही तर बनवलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व आणि संविधानाचं महत्व हे सारखंच आहे। तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा अनुल्लेखाने अपमान करणाऱ्या गिरीश महाजनचा त्या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो। या ठिकाणी मी माझं बोलणं थांबवतो। जय भीम, जय भारत। धन्यवाद काका। हॅलो, त्यानंतर इथं आलेले भगवान भाऊ यांनी 2 मिनिटं निषेधार्थ 2 शब्द भाषण करावं। जगात वंदनीय तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवबा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई या सर्वांना प्रथम अभिवादन करतो। या ठिकाणी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट आतापर्यंत मला या चळवळीमध्ये 35 वर्ष झालेले आहेत। प्रत्येक वेळीच मी या तहसीलदारांनी आपल्याला निमंत्रण दिलं म्हणजे आपण या ठिकाणी हजर असतो। पण शासन प्रशासन यांना सुद्धा समजलं नाही की प्रजासत्ताक दिनी काय असतं आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन काय असतं, कशावर भाषण केलं जातं। 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला, देश स्वतंत्र झाला। त्या दिवशी जे शहीद झाले, जे हुतात्मे झाले त्यांचे फोटो लावा, त्यांच्या जीवनावर त्यांच्या याच्यावर भाषण करा, त्यांचा उदो करा, आमचं काही म्हणणं नाही। परंतु प्रजासत्ताक दिनी या देशाला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अहोरात्र जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून ज्या महामानवाने ही घटना या देशाला दिली, एक फार मोठं या देशावर उपकार बाबासाहेबांचे आहेत। आणि त्या संविधानकर्त्यांचे या ठिकाणी तुम्ही प्रजासत्ताक दिनी नाव घेत नसताल तर याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही। मित्रांनो, मी तर गिरीश महाजनांना एवढंच सांगेल की तुम्ही जे चूक केली ते चूक तर तुम्हाला सुधारायची असेल तर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांकडे जावं आणि त्यांना एक निवेदन द्यावं, त्यांना एक विनंती करावी की प्रजासत्ताक दिनी बाबासाहेब आंबेडकरांनी एक घटना दिली, संविधान दिलं, संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांचा प्रजासत्ताक दिनी त्या ठिकाणी शासकीय कार्यालय असेल, निमशासकीय कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायत असेल, कुठले म्हणजे शाळा कॉलेज असेल, शाळेमध्ये आपण पाहतोय ज्या ठिकाणी या शिक्षकांनी मुलांना घडवायचं असतं त्या ठिकाणी गणपती बाप्पाचा जय जयकार केला जातो। त्याच्यानंतर दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। ज्या विद्यार्थ्यांना आपण महापुरुषांचे धडे दिले नाहीत तर त्या विद्यार्थ्यांना महापुरुष काय करणार आहेत? म्हणून
शासकीय शाळा असेल किंवा निवासी शाळा असेल, निमशासकीय शाळा असेल, खाजगी शाळा असेल, खाजगी कंपनी असतील, जे सरकारी अनुदान घेत असतील, त्यांना कंपल्सरी त्यांना असं या लोकांनी सांगितलं पाहिजे, जेर काढलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावल्याशिवाय प्रजासत्ताक दिन हा साजरा करू नये. कारण जर बाबासाहेबांचं नाव घेतलं म्हणून बाबासाहेब मोठे होणार नाही. बाबासाहेबांची एवढी मोठी उंची आहे की त्यांचा सूर्य सुद्धा बाबासाहेबांच्या याला पाहून लाजेल, एवढी मोठी उंची आहे. तुम्ही नाव घेतलं म्हणून बाबासाहेब मोठे होतील असं नाही, परंतु बाबासाहेबांचं नाव तुमच्या जर तोंडात आलं तर तुम्ही मोठे व्हाल. कारण बाबासाहेबांची जनता भोळी आहे. बाबासाहेबांचं जर तुमच्या तोंडात नाव आलं म्हणजे आम्ही जनता भोळी भागली असते, तुम्हाला फटाफट मजा देऊन टाकता, आतापर्यंत देत आहेत. पण असं जर तुम्ही करत असले तर याच्यापुढे बाबासाहेबांची जनता, आंबेडकरी जनता तुम्हाला मतदान करणार नाही आणि तुम्हाला पाळल्याशिवाय राहणार नाही, याची तुम्ही नोंद घ्यावी. या ठिकाणी गिरीश महाजनांना मी एकच सांगतो की चूक सुधारावा. प्रजासत्ताक दिनी शासकीय, निमशासकीय शाळा, कॉलेजेस या ठिकाणी बाबासाहेबांचं मोठं चित्र लावावं. बाबासाहेबांनी काय केलं ते विद्यार्थ्यांना कळू द्या. कारण विद्यार्थ्यांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बाबासाहेब समजणार नाही. म्हणून या ठिकाणी मी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून गिरीश महाजनांनी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली आहे, परंतु गिरीश महाजनांनी तर या ठिकाणी माफी मागितली तर बरं होईल अशी मी त्यांना एक पक्षाच्या वतीने एक निवेदन देतो. तरी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी मी 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. आपल्या काही समाज बांधवांकडनं भाऊंची पाठराखण करण्यात आली की त्यांच्याकडनं त्या विषयावर मी बोलू शकत नाही. धन्यवाद भगवान भाऊ. त्यानंतर हिवाळे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी निषेधार्थ 2 शब्द भाषण करावं. हॅलो, निषेधार्थी सभेच्या सर्व लोकांना मी पहिले जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शांतीचा मार्ग दिला ते गौतम बुद्ध आणि जगाचे बाप असे बाबासाहेब असलेले यांच्या बद्दल अपमान करणारे हे नृत्य केलं ते गिरीश महाजन. त्या कृत्याला आमची ताई शरणी जी वाघीण होती ती डराली आणि सांगितलं की मांजराचा पिल्ला तू काय बोलतोय. ते म्हण आहे कवी विजयानंद जाधवचं, तुम्ही किती बी करा रे हल्ला, तुम्ही किती बी लावा रे शक्ती, हा भीमाचा किल्ला कधी उद्ध्वस्त होणारा नाहीये. आणि मी पहिल्या अगोदर त्या माधवीताईचा जाधवचा मी अभिनंदन करतो आणि त्यांना सॅल्यूट करतो, कडकडीत सॅल्यूट करतो. आता मी इथले गद्दार जे बाबासाहेबांना झालेले त्या गद्दाराला आवाज द्यायचा विचार करतोय. तुमच्यात जर हिंमत असेल तर बाबासाहेबांचं नाव नाही घेता वर्गणी करून दाखवा आणि मग करा, नाहीतर बाबासाहेबांचं नाव घेऊ नका, कारण तुम्ही गद्दार आहेत. बाबासाहेबांनी जेव्हा सांगितलं की हेच गद्दार आम्हाला पुढे येतात आणि ज्या गद्दारांनी इथे हे केलं त्या गद्दाराचा मी निषेध करतो पहिल्यांदा. आता त्या गद्दारांना मी सांगतो काय ते. 28 डिसेंबर 1949 ला हिंदू महासभाने एक इंदूरमध्ये सभा घेतली होती. त्या सभेमध्ये 12वा ठराव पास केला होता ह्या गद्दारांनी की बाबासाहेब ते काय बोलले त्या ठरावामध्ये की बाबासाहेब हा महार जातीचा आहे. त्या महार जातीच्या लिहिलेल्या पोरानं कशासाठी आमची आपण घटना स्वीकारावी म्हणून ही गद्दार लोक RSS वाले हिंदू महासभेवाले ती घटना आतापर्यंत मी मानत नाही. आणि गिरीश महाजनने सांगितलंय की मी RSSच्या मुशीद मधून झालेलो आहे. त्यानंतर नालायक गोवलकर यांनी सांगितलं 30 तारखेला पेपरामध्ये ऑर्गनायझेशन ह्या पेपरामधून जाहीर हे केलं की ह्या घटनेमध्ये मनुस्मृती नसल्याने आणि महाराने लिहिलेल्यामुळे बाबासाहेब यांना महार म्हटलेलं आहे म्हणून आम्ही ती घटना मानत नाही असं त्याने त्या नालायकाने म्हटलेलं होतं. आणि गिरीश महाजनला हे सांगणे आहे की तू त्या मुशीतून जाहीर झालेला आहे ज्या मुशीमध्ये गोळवलकर आणि RSS वाले गरगडतात, वक्तात, घाण वक्तात, ते त्या गोष्टीतून उत्तर झालंय. आणि ह्या गद्दारांना मला हे सांगायचं आहे की गिरीश महाजनवरती ह्याच पॉइंटवरती अट्रॉसिटी सारखा केस घेतल्या गेली पाहिजे. कारण ही कोर्टाची गाईडलाईन्स आहे. जर का एक
त्या उद्देशाने म्हणत असेल तर त्याच्यावरती अट्रॅसिटी घ्यावी, हे कोर्टाची गाईडलाईन्स आहे. आणि त्या गाईडलाईन्स मुळे गिरीश महाजनवरती अट्रॅसिटीसाठी केस झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, अट्रॅसिटीचे केस झालेच पाहिजे. म्हणून मी बाबासाहेबांना जे गद्दार झाले त्यांना मी आवर्जून हे सांगतोय की गिरीश महाजन आम्ही जोपर्यंत अट्रॅसिटीची केस घेतल्या जाणार नाही आणि त्या बहिणीचा सन्मान होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही रोडवर उभे राहू. गिरीश महाजन आपण होते काय होते आणि काय झाले हे तुम्ही समजा. कारण माननीय प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की गिरीश महाजननी जी प्रॉपर्टी दाखवली ती 11,000ची दाखवलेली आहे आणि गिरीश महाजनाकडे 12 करोड रुपयाची प्रॉपर्टी आली. हे कुठून आलेली आहे सांगा या गद्दारांनी. दुसरा प्रश्न गद्दारांनी केला होता की बाबासाहेबांचा पुतळा मानला शिवाजी, आमच्या इन्कम टॅक्स म्हणून हा पुतळा बांधलेला आहे, कोणाच्या बापाच्या करून बांधलेला नाही, हा पुतळा उभारलेला नाही. हा जो पुतळा उभारला गेला तो आम्ही इन्कम टॅक्स देतो, त्या इन्कम टॅक्स भरलेला जातं, त्या इन्कम टॅक्स म्हणून हा पुतळा उभा झालेले दोघी पुतळे त्याच्या बापाच्या करून झालेला नाही. 12,000 करोडची प्रॉपर्टी कुठे कशी आली हे याचा हिशोब द्या काय की त्या प्रॉपर्टीमध्ये आमचा इन्कम टॅक्सचे पैसे गेलेले आहेत. आम्ही इन्कम टॅक्स होल्डर आहे आणि ह्या गोष्टी जोपर्यंत आपण समजून घेत नाही आणि ह्या गद्दारांना धडे शिकवत नाही, त्यांच्या थिंबरच नाही की बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय जयंती तयार करावी म्हणून. आणि फडणवीस साहेबांना मला म्हणायचं की मला बी माहिती आहे की तुम्ही मुशीमधून तयार झालेले आहे, पण मला एक म्हणायचं आहे की अशा गद्दार माणसाला तुम्ही मंत्रिमंडळातून काढून दिलं पाहिजे. जो मंत्री नाशिकचा पालिकामंत्री नसताना अनोथराईज हे झाला आणि त्याने जाऊन तिथे झेंडावंदन केलं, हे कुठल्या इतिहास बसतंय, कुठल्या संविधानमध्ये बसतंय, याचं उत्तर द्यावं गिरीश महाजनांनी. त्यांनी सर्व लोकांचं अभिनंदन करा. बिना पैशाने फक्त एका आवाजावर आलेले लोक. हो हो सर्व लोकांचं अभिनंदन करणार आहे. स्वाभिमानी लोकांचं. मी फडणवीसांना सांगतो की यांना तुम्ही मंत्रिमंडळातून आणि आमदारकीमधून हाकलून लावा. कशासाठी ठेवायचे अशा मूर्ख माणसांना. आणि इथं जे लोक जमलेले आहेत सगळे एका आवाजावर आले, काय आम्ही काही पत्रक पाठवले नाही. बाबासाहेबांच्या नावावरती जे लोक इथं आले त्यांचं मी अभिनंदन करतो. स्वाभिमानी बाबासाहेबांचे जे स्वाभिमान आहे ते आणि मी पुन्हा जे बाबासाहेबांना गद्दार झाले त्यांचा निषेध करतो आणि गिरीश महाजनांचा निषेध करतो आणि त्यांच्यावरती अटॅसिटी खाली कलम घ्यावी, केस तयार करावी, ही मी 2 शब्द माझे संपवतो. जय भीम, जय बुद्ध. धन्यवाद सर. साधेव आणि इथं आलेल्या सर्व खेड्यापाड्यातून भीम सैनिक आणि भीम मातेंचं की एका शब्दाच्या एका फोनाच्या याच्यावरती हे स्वाभिमानी लोक इथपर्यंत त्यांचा पैसा खर्च करून सण इथपर्यंत आले, त्यांचं सर्वांचा मी जय भीम व्यक्त करतो. त्यानंतर या ठिकाणी